सतीश भोसले उर्फ खोक्या वाल्मिक कराडनंतर रडारवर आलेला नवा गुंड. वाल्मिक सारखीच दहशत पसरवण्याचे आणि मारहाण करतानाचे त्याचे व्हिडिओ समोर आले. त्यामुळे भाजप आमदार सुरेश धस अडचणीत आल्याची चर्चा झाली. सतीश भोसले हा भाजपचा पदाधिकारी असून आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. तो सध्या फरार आहे. आता त्याचे एका पाठोपाठ एक कारनामे समोर येत आहेत. वन विभाग आणि पोलिसांनी सतीश भोसलेच्या घराची झाडाझडती घेतली. या झडतीमध्ये पोलिसांच्या हाती अनेक धक्कादायक गोष्टी लागल्या आहेत. सतीश भोसलेच्या घरी वाळलेल्या जनावरांचं मांस आणि शिकारीसाठी लागणारं साहित्य आढळून आलं. त्यात सतीश भोसले हा सुरेश धस यांना मटण पुरवायचा असा आरोप ओबीसी नेते टीपी मुंडे यांनी केला आहे. यातच गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यानं सतीश भोसलेला धमकी दिल्याची चर्चा सुरू झाली. हे सगळं प्रकरण नक्की आहे काय? सतीश भोसलेनं काय काय कारनामे केले आहेत? या प्रकरणात सुरेश धसांवर काय आरोप होत आहेत? या सगळ्याची माहिती या व्हिडिओतून जाणून घेऊ. नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सतीश भोसले यानं शिरूर तालुक्यातल्या बावी गावचे रहिवासी दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांना मारहाण केली होती. सतीशनं हरणाची शिकार करण्यासाठी जाळं लावलं होतं. त्यात एक हरण अडकलं. ते हरण सोडवण्यासाठी ढाकणे कुटुंब तिथं पोहोचलं. तेव्हा सतीश भोसलेनं ढाकणे पिता पुत्रांना बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये हे दोघे गंभीर जखमी झाले. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सतीश भोसले विरोधात कारवाई सुरू केली. सतीश भोसले हा भारतीय जनता पार्टीच्या भटके विमुक्त युवा आघाडीचा प्रदेश उपाध्यक्ष आहे. त्याच्यावर जवळपास 200 हरिण आणि काळविटांच्या शिकारीचा आरोप आहे. या संदर्भात वन विभागाच्या 12 कर्मचाऱ्यांनी शिरूर तालुक्यात 5 ठिकाणी पंचनामे केले. या 5ही ठिकाणी हरणांची शिकार झाल्याचा संशय आहे. यापैकी एका ठिकाणी मृत हरणाचे अवशेष आढळले. पोलीस आणि वन विभागानं सतीश भोसले याच्या घरावरही छापे टाकले. वन विभागाचे 40 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून ही कारवाई केली. अधिकाऱ्यांनी सतीश भोसलेच्या घराची झाडाझडती घेतली असता घरात शिकारीसाठी वापरलं जाणारं बरंच साहित्य आढळलं. सतीश भोसलेच्या घरी वन्य प्राण्यांना पकडण्यासाठी वापरण्यात येणारे सापळे, धारदार शस्त्र, जाळी, वाघूर आणि इतर बरंच साहित्य आढळून आलं. अधिकाऱ्यांनी मोर आणि हरणांच्या शिकारीसाठी वापरण्यात येणारं जाळं देखील जप्त केलंय. अधिकाऱ्यांना सतीश भोसलेच्या घरी एका प्राण्याचं वाळलेलं मांस देखील आढळलं. हे मांस एका महिन्यापूर्वीचं असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. पण हे मांस नेमकं कोणत्या प्राण्याचं आहे हे अद्यापही कळलेलं नाही. ते मांस तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आलं आहे. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सतीश भोसले याला हरणांचं आणि मोरांचं मांस खाण्याचा नाद होता. माहितीनुसार त्यानं आतापर्यंत जवळपास 200 पेक्षा जास्त हरणांची शिकार केली आहे. याशिवाय त्यांना डोंगरामध्ये वाघूर म्हणजेच पक्षी पकडण्याचं जाळं लावून कित्येक मोरांची पण शिकार केली आहे. गावकऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की 4-5 वर्षांपूर्वी शिरूरमध्ये हरिण, काळवीट, ससे आणि इतर वन्य प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. पण सध्या वन्य प्राण्यांची संख्या घटली आहे. सतीश भोसले यानं केलेल्या शिकारी यासाठी कारणीभूत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. आता पशु पक्षी तसंच वन्यजीवांच्या शिकारीबाबत भारताचा कायदा काय सांगतो? तर वन्यजीव संरक्षण अधिनियम 2022 नुसार चितळ, रानडुक्कर, माकड, ससा, मोर यांसारख्या प्राण्यांची शिकार केली तर 3 वर्षांपर्यंतची शिक्षा किंवा 25,000 रुपयांचा दंड होऊ शकतो. वन्य प्राण्यांच्या शिकारीचं हे सगळं प्रकरण उघडकीस आल्यानंतर सतीश भोसलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाचा वापर करून धमकी दिल्याचंही समोर आलंय. लॉरेन्स बिश्नोई नावाच्या एका फेसबुक अकाउंटवरून ही धमकी देण्यात आली. या धमकीची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतीये. बीड पोलिसांना माझी विनंती आहे की तिथले लोकप्रतिनिधी सुरेश धस यांचा समर्थक सतीश भोसले याला लवकरात लवकर अटक करण्यात यावी. मी त्याला शिक्षा देणार, पण तुम्ही त्याला लवकरात लवकर अटक करा. त्यानं आमचं दैवत असलेल्या काळवीट हरणाची शिकार करून त्याची तस्करी केली. तो माफीला पात्र नाही. तुम्ही लवकरात लवकर तुमचं काम करा, असं या व्हायरल पोस्टमध्ये म्हटलंय. लॉरेन्स बिश्नोई हा राजस्थानच्या बिश्नोई समाजातला गँगस्टर. बिश्नोई सध्या साबरमतीच्या तुरुंगामध्ये कैद आहे. बिश्नोई समाज काळवीटांना देव मानतो. काळवीट हत्येप्रकरणी लॉरेन्सनं अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसंच गेल्या वर्षी झालेल्या माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी पण लॉरेन्स बिश्नोईनं घेतली होती. आता या व्हायरल पोस्टमुळे सतीश भोसले प्रकरणातही लॉरेन्स बिश्नोईची एंट्री झाल्याचं बोललं जातंय. पण अजून या फेसबुक अकाउंटची सत्यता समोर आलेली नाही. त्यामुळं हे अकाउंट बनावट असल्याचाही संशय आहे. आता या सगळ्या प्रकरणामध्ये भाजप आमदार सुरेश धस यांच्यावरही आरोप होत आहेत. सतीश भोसले हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता.
या प्रकरणावरून ओबीसी नेते टीपी मुंडे यांनी सुरेश धस यांच्यावर एक खळबळजनक आरोप केला. सतीश भोसले हा मारलेल्या हरणांचं मटण सुरेश धस यांना पोहोचवायचा, त्यामुळं त्याच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत असा आरोप टीपी मुंडे यांनी केलाय. टीपी मुंडे म्हणाले, जेव्हा सुरेश धस हा त्यांचा नेता बोलतो तेव्हा वन विभागाच्या अधिकाऱ्यांची काय हिंमत आहे गुन्हा दाखल करायची, कारण त्याला खायला लागतं. हे सगळं करून हे त्याला 4-2 किलोचा डब्बा भरून मटण खायला घेऊन जातात. मी हे मुख्यमंत्र्यांना आवर्जून सांगणार आहे. मी या मुद्द्यावर मंगळवारी त्यांची भेट घेणार आहे. या प्रकरणात सुरेश धस सुद्धा सह आरोपी झाला पाहिजे. हा दुसऱ्यांना आका म्हणतो, पण तो तर आकाचा आका झालाय असं टीपी मुंडे म्हणाले. वाल्मिक कराडपेक्षा सुरेश धस यांच्यावर जास्त गुन्हे आहेत. हरिण, डुक्कर आणि अन्य वन्य प्राण्यांची तस्करी करण्यावर बंदी असताना तस्करी कशी केली जाते असा सवाल करत मुंडे यांनी या प्रकरणी सुरेश धसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यामुळं साहजिकच लोकांना मारहाण करणं, दात पाडणं, यानंतर शिकारीच्या प्रकारांमध्येही सतीश भोसले याचं नाव आल्यानं आणि त्याचवेळी धसांचे सतीश भोसले सोबतचे फोटो, त्याला शुभेच्छा देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं या सगळ्यामध्ये सुरेश धस अडचणीत येणार का असा प्रश्नही आता विचारला जातोय. एकूणच काय तर वाल्मिक कराडनंतर आता सतीश भोसलेचं प्रकरण चांगलंच तापलंय. वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्या जवळचा होता, त्यामुळं मुंडेंना आपलं मंत्रीपद गमवावं लागलं. आता सतीश भोसले हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्यामुळं धस यांनाही अडचणींना सामोरं जावं लागणार का याची ही जोरदार चर्चा सुरू आहे. या सगळ्या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल्ड भिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.